नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 9 दिवस आपण सारेच देवीची मनोभावे आराधना करणार आहोत, देवीचा उत्सव साजरा करणार आहोत। मात्र या उत्सवामागची नेमकी गोष्ट काय, देवीच्या विविध रूपांमागची कथा काय, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत हरिभक्तपरायण संजोताई संजय केतकर। पाहूया एबीपी माझाचा नवरात्रोत्सव विशेष सेगमेंट अनाथ नाथे अंबे। माता भवानी माहेश्वरी, माता भवानी परमेश्वरी, माता भवानी माहेश्वरी, माता भवानी परमेश्वरी। नमस्कार मंडळी, आज देवीची तिसरी माळ। एक एक माळ आपण चढवत जातो तसंच देवीचं एक एक रूप आपल्याला उलगडत जातं। आजचं जे देवीचं रूप आहे ते रूप म्हणजे चंद्रघंटा रूप। आजचं नावही तिचं चंद्रघंटा असंच पडलं। का बरं असं नाव पडलं? जेव्हा भगवान शंकरांशी पार्वतीचा विवाह ठरला तेव्हा भगवान शंकर सगळ्या आपल्या गणांसह आले। आता भगवान शंकरांचे गड म्हणजे सगळे राक्षस 11 विक्रा नाचत नंदीवरनं कसेही नाचत नाचत येत होते। त्यांचं सगळं रूप बघितलं आणि पार्वतीची आई मैनावती ती घाबरली। घाबरून तिनं आपल्या मुलीला सांगितलं की अगोबाई, तू अशा माणसाशी लग्न करणार आहेस? आणि हा काय देव आहे? हे भगवान शंकर असं 11 विक्रा रूप धारण केलेले। असं म्हटल्यावर पार्वतीनं देखील आपलं रूप बदललं। अर्धचंद्राकार असं आपलं तिनं मुकुट धारण केला आणि तो अर्धचंद्र घंटाकार असलेला मुकुट धारण केला म्हणूनच तिचं नाव पडलं अर्धचंद्र घंटाकार। अशा रूपात असलेली ही पार्वती, जिनं ती परिस्थिती शांतपणे हाताळली। मंडळी, तिनं ते रूप धारण केलं, अनेक असुरांचा नायनाट केला, नाश केला त्याच रूपात। आपल्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळी अनंत परिस्थिती येत असतात। त्या परिस्थितीशी सामोरं जात असताना आपण शांतपणे, सौम्यपणे आपलं प्रत्येक रूप, आपली वृत्ती कशी बदलायची हे या देवीच्या रूपावरनं आपल्याला लक्षात येतं। म्हणूनच आजची तिसरी माळ ही या चंद्रघंटाकार वृत्तीच्या या देवीच्या रूपाला समर्पित करूया। जगदंबेचा उदो उदो, जगदंब उदयोस्तु। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।